काय केलं तर बोलायचं अरुण दुधाणे, सहाय्यक आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका। आपले कोल्हापूर सर्किट बेंच येथे PIL 25/2026 अतिक्रमण विरोधात एक PIL दाखल केली होती। त्या अनुषंगाने हायकोर्टाच्या आदेशानुसार गंजी गल्ली परिसरातील अतिक्रमण कार्यवाही आज महानगरपालिका सर्व अधिकारी कर्मचारी, चारी विभागीय कार्यालय, फायरमन, अतिक्रमण विभाग यांचे संयुक्त कार्यवाहीने सर्व केले। तसेच इथले 2 लॉज आहेत, त्यांच्याकडे परवाना नसल्यामुळे ते 2 लॉजही आम्ही सील करण्यात आलेले आहेत। आणि इथून पुढे सर्वांना आम्ही आवाहन करतोय, या कार्यवाहीपूर्वी 2 दिवस आम्ही सर्वांना सूचना दिली होती की अतिक्रमण सर्वांनी स्वतःहून काढून घ्यावे, तरी त्यांनी कार्यवाही न केल्यामुळे आम्ही आज अतिक्रमण काढून घेतलेले आहे। ही कार्यवाही अशीच पुढे राहील। पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये फुटपाथ आहे हे अतिक्रमण मुक्त करावे व फेरीवाल्यांचं अन्य ठिकाणी पुनर्वसन करून फुटपाथ आणि रोड हे अतिक्रमण मुक्त करण्याबाबत माननीय न्यायाधीश यांनी आदेश दिले, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली। यामध्ये आता सध्या 3 JCB मार्फत 4 डंपर आपण जे रस्त्याच्या कडेला जे गाड्या लागल्या होत्या, चहाच्या वगैरे टपऱ्या लागल्या होत्या, त्या उचललेल्या आहेत। परत दुकानदाराने जे पुढं शेड मारून परत वाढवलं होतं रोडवरचे जे स्क्रॅपवाले जे आहेत वॉटर मार्केटच्या समोर, ते सुद्धा आम्ही JCBच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेले आहे। मॅडम, यापूर्वी तुम्ही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं की जे जप्त केलेलं साहित्य आहे ते कुठल्याही परिस्थितीत परत येणार नाही देत, परत नाही, जप्त केलेलं साहित्य परत नाही देत। आम्ही स्क्रॅप करून त्याचे लिलाव करून आम्ही विक्री करतो।